नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज तुम्ही या स्वामी संदेशापर्यंत पोहोचलेले आहात तर हा काही योगायोग नाही बरं का, तर ही स्वामींचीच इच्छा आहे. त्यामुळे तुम्ही आज या व्हिडिओ थ्रू माझ्यापर्यंत पोहोचलेले आहात. चला तर मग. तर स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हम गया नहीं, जिंदा है. कारण आजही जरी स्वामी अक्कलकोटमध्ये असले तरी आजही आपल्या मनामध्ये स्वामी आहेत, आपल्या हृदयात स्वामी आहेत. का तर कुठेतरी आपल्याला त्यांची प्रचिती, त्यांचे अनुभव हे यायला सुरुवात झाली. पण तरीही आयुष्यामध्ये जेव्हा संकट येतात, समस्या येतात, ताणतणाव येतात, तेव्हा कुठेतरी स्वामींवरची श्रद्धा जी आहे ती डगमगून जाते. कारण आपण स्वामींची खूप काही सेवा करतो, खूप काही स्वामींच्या सेवा करतो, श्रद्धा ठेवतो, पण तरीही स्वामी कसलाच संकेत आपल्याला देत नाही. स्वामी आपल्याला अनुभूती देत नाहीत, आपल्याला प्रचिती देत नाही. स्वामी शांत असतात, मौन धरतात. त्यावेळेस आपल्याला समजतं की सर्वांना स्वामींची प्रचिती येते, मलाच का नाही आणि मीच का. तर ऐकून घ्या, कुठेतरी हे स्वामींचं मौन मार्गदर्शन तुम्हाला असतं. कारण त्यांना कुठेतरी तुमच्या क्षमतेची, तुमच्या विश्वासाची जाणीव तुम्हाला करून द्यायची असते की तू कितपत तुझ्यावरती विश्वास ठेवतोय, तुझ्या स्वतःवरती कितीपत विश्वास आहे, तू तुझ्या क्षमतेवर कितीपत विश्वास ठेवतोय, हे स्वामींना तुला दाखवायचं आहे आणि सांगायचं आहे. कारण ही वेळ तुमची आहे आणि ती तुम्हाला बदलवायची आहे. स्वामींना माहिती आहे की भविष्यामध्ये येणाऱ्या संकटांना, समस्यांना तोंड देण्यासाठी तुझ्यावरती स्वतःवरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. तुझा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स वाढणं खूप महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर तुझ्या क्षमतांवर विश्वास असणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे स्वामी मौन मार्गदर्शन पाळतात. का तर जर त्यांनी तुला प्रचिती दाखवली, मार्गदर्शन केलं, तर कुठेतरी तू स्वामींवर अवलंबून राहायला लागतो की स्वामी आहेत, स्वामी बघून घेतील, स्वामी पाहतील. स्वामींना त्यांच्या भक्तांना परावलंबी नाही करायचं आहे आणि परावलंबी नाही पाहिजे. त्यांना त्यांच्या प्रत्येक भक्ताला स्वावलंबी बनवायचं आहे, जो स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, जो स्वतः कर्म करू शकतो, असं त्यांना बनवायचं आहे. असं त्यांना भक्तांना त्या रूपात त्यांना पाहायचं आहे. त्याचबरोबर स्वामी आपल्यावर रुसलेत किंवा स्वामींचं आपल्यावरती लक्षच नाही आहे, या सर्व आपल्या मनाच्या कल्पना आहेत, असं काहीही नाही. एकदा जर का महाराजांनी तुमचा हात पकडला तर महाराज कधीही तुम्हाला विसरणार नाही आणि कधीही तुमचा हात सोडणार नाहीत. कारण एक वेळ तुम्ही महाराजांना विसराल, महाराज तुम्हाला विसरणार नाहीत. त्यामुळे जर असा प्रसंग आलाच की खूप सेवा करतोय आणि महाराज काहीही संकेत देत नाही आहेत किंवा काही अनुभूती, प्रचिती येतच नाही आहे, तर काय समजायचं? तर त्यामागे हेच की स्वामींचं ते मौन मार्गदर्शन आहे आणि तुम्ही तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. कारण इथे तुमचे कर्म करण्याची वेळ तुमची आलेली आहे आणि कुठेतरी स्वामींना तुम्हाला घडवायचं आहे, बदलवायचं आहे. आणि म्हणून महाराज तुमच्याकडून तुमचे कर्म करून घेण्यासाठी मौन मार्गदर्शन पाळतात. त्याचबरोबर स्वामी भक्तांनो, हम गया नहीं, जिंदा है. आजही कित्येक भक्तांना वाटतं की स्वामी सगुण रूपात तर नाही आहेत. मग अरे, जरी स्वामी सगुण रूपात नसले तर स्वामी प्रत्येक कणाकणात आहेत. स्वामी सूक्ष्म रूपात आपल्या भोवती वावरत असतात. स्वामींचं तुमच्या हालचालींकडे, तुमच्या प्रत्येक कर्माकडे, चांगल्या वाईट कर्माकडे स्वामी लक्ष देत असतात. त्यांच्यापासून काहीही लपत नाही, त्यांना सर्व काही दिसतं, हे लक्षात ठेवा. स्वामी आपल्या भोवताली असतात, स्वामींना सगळं दिसत असतं, हे लक्षात ठेवा. तुमचे चांगले कर्मही ते पाहतात आणि तुम्ही वाईट कर्म जे करतात तेही स्वामी पाहत असतात. जेव्हा एखादी आई तिचं बाळ चुकलं की त्याला रागावते, ओरडते त्याच्यावर, त्याप्रमाणे जेव्हा आपण चुकतो तेव्हा स्वामीही आपल्याला आपल्या चुकीची शिक्षा देत असतात. आणि हा कित्येक स्वामी भक्तांचा अनुभव आहे. जेव्हा आपल्या हातून काहीतरी चांगलं घडतं तेव्हा आपल्यासोबत स्वामींनाही आनंद होत असतो, हे लक्षात ठेवा. स्वामी खूप दयाळू आहेत, खूप म्हणजे खूप. आणि त्यांच्या एवढं प्रेम या जगात, या ब्रह्मांडात कोणीही आपल्यावरती करू शकणार नाही, हे लक्षात ठेवा.
स्वामी म्हणजे विश्व आहेत. स्वामी म्हणजे कल्पतरू आहेत, जे भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करत असतात, जे भक्तांच्या सर्व चांगल्या इच्छा ह्या पूर्ण करत असतात. असे हे आपले स्वामी महाराज. जर महाराजांची कृपा आपल्यावरती झाली तर आपलं आयुष्य सुखमय होऊन जातं. कितीही संकटे येऊ द्या, समस्या येऊ द्यात आयुष्यात, कोणीही तुमचं काहीही बिघडवू शकणार नाही, कोणीही तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. जर तुम्ही मेहनत केली आहे तर यशाला उशीर होतोय, यश मिळत नाही आहे, तर थांबा. स्वामींनी तुमच्यासाठी त्यापेक्षाही खूप मोठी योजना बनवून ठेवलेली आहे. स्वामींना थोडं उशिरा द्यायचं आहे, पण सर्वोत्तम द्यायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे स्वामींवरती विश्वास ठेवून राहा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा पुढच्या स्वामी संदेशामध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.